11 मे 2026 रोजी महाडीबीटी कृषी अनुदानाबाबत एक खूपच महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच GR जाहीर झालाय. यातून शेती क्षेत्रासाठी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा झाल्या आहेत. चला तर मग वेळ न दवडता या निर्णयाचा सविस्तर उलगडा करूया. 927 कोटी रुपये हा केवळ एक आकडा नाहीये, तर ही सध्याच्या घडीला एक खूप मोठी चिंतेची बाब आहे. 2025-26 या आर्थिक वर्षातील तब्बल 927 कोटी रुपयाहून अधिक अनुदान अद्यापही प्रलंबित आहे. विचार करा, अनुदानाचा एवढा मोठा डोंगर समोर उभा असताना या नवीन शासन निर्णयाचे महत्त्व साहजिकच अनेक पटींनी वाढते. भाग 1 11 मे 2026चा शासन निर्णय. आता यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी मिळालेला 500 कोटी रुपयांचा भरघोस निधी. यात अगदी स्पष्ट विभागणी आहे. केंद्राचा वाटा 60% म्हणजेच 300 कोटी रुपये आहे, तर राज्याचा वाटा 40% म्हणजेच 200 कोटी रुपये असणार आहे. हा दोन्ही सरकारांमधला समन्वय या योजनेसाठी नक्कीच खूप महत्त्वाचा आहे. पण आता प्रश्न असा पडतो की हा 500 कोटी रुपयांचा मोठा निधी नेमका कुठे आणि कसा खर्च होणार? तर प्रामुख्याने यंत्र आणि अवजारे थेट खरेदी करण्यासाठी 345 कोटी रुपयांची मोठी तरतूद यात केली गेली आहे. आणि दुसरीकडे अवजार बँकेसाठी 130 कोटी रुपये दिले जाणार आहेत. याचा सरळ अर्थ असा की यंदा थेट खरेदीवर जास्तीत जास्त फोकस ठेवला गेलाय. भाग 2 राज्यनिधी आणि महाडीबीटी पोर्टल. जे शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर आधीच पात्र ठरले आहेत पण अजूनही अनुदानाची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी इथे 20 कोटी रुपयांची खास अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. साहजिकच बऱ्याच काळापासून प्रतीक्षा यादीत अडकलेल्यांसाठी हा एक मोठा दिलासा ठरू शकतो. भाग 3 आत्मविस्तार योजना. शेतीमध्ये फक्त आधुनिक यंत्रे घेऊन भागत नाही, बरोबर? योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणंही तितकेच गरजेचे आहे. म्हणूनच आत्मा या कृषी विस्तार योजनेसाठी तब्बल 170 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आलाय. शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोठी प्रशासकीय गुंतवणूक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आता हे सर्व थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. राज्य पातळीवरील हे वाटप अतिशय स्पष्ट आहे. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत महाडीबीटी प्रतीक्षा यादीसाठी 20 कोटी रुपये आणि आत्मा कृषी विस्तार योजनेसाठी तब्बल 170 कोटी रुपये. राज्याच्या निधीचं वितरण नेमकं याच सूत्राने होणार आहे. आता इथपर्यंतची माहिती पाहिल्यानंतर एक अतिशय साहजिक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे या नवीन निधीचा आणि 11 मे रोजी मिळालेल्या मंजुरीचा मागील वर्षाच्या प्रतीक्षा यादीसाठी नेमका काय अर्थ होतो? आपण अगदी सुरुवातीला जो 927 कोटी रुपयांचा महाकाय डोंगर पाहिला होता, त्याच्याशी या नवीन वाटपाचा काय संबंध जोडता येईल? हाच या विश्लेषणाचा मुख्य गाभा आहे. भाग 4 2025-26चा मार्ग मोकळा. बघा, या नवीन शासन निर्णयामुळे कागदोपत्री मार्ग नक्कीच मोकळा झालाय, पण वास्तवात 927 कोटी रुपयांचे प्रचंड मोठे अनुदान अद्यापही प्रलंबित आहे हे विसरून चालणार नाही. निधीचे वाटप तर जाहीर झाले, मात्र या नवीन निधीच्या आधारे प्रशासकीय यंत्रणा खरोखर किती वेगाने काम करेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही प्रलंबित रक्कम प्रत्यक्ष बँक खात्यात कधी जमा होईल हे पाहणे येत्या काळात अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.